अद्भुत, किती छान, किती चांगला, म्हणजे असा विश्वास आपल्या सर्वांचा पाहिजे. याच काय पण होतं, हालेलुया, लगेच आता डॉक्टर कडे पळा, हॉस्पिटल कडे पळा असं नाहीये. हालेलुया, सर्वात पहिलं आपण परमेश्वराकडे धावा केला पाहिजे. आमेन. आणि दुसरी महत्वाची गोष्ट देवाचं वचन. कदाचित कोण नसेल तिथं प्रार्थना करायला तुमच्यासाठी, पण बायबल मध्ये म्हटलं ना 107 स्तोत्रामध्ये, तो वचन पाठवतो आणि आपल्याला आरोग्य देतो. हालेलुया. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, परमेश्वराचं वचन हे अद्भुत कार्य करणार आहे. परमेश्वराच्या येशू बोलला ना, सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधनातून मुक्त करेल, तुम्हाला त्या सर्व आजारातून मुक्त करेल, शापातून मुक्त करेल, गरिबीतून मुक्त करेल, सैतानाच्या गुलामगिरीतून मुक्त करेल. देवाचं वचन बायबलमध्ये असं म्हटलं ना, त्यांनी त्याच्या नावापेक्षा त्याच्या वचनाला उंच केलेलं आहे. आमेन. हालेलुया. ते वचन आहे तरी कोण? ते वचन म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्त. कारण बायबल सांगतं, प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता आणि हालेलुया. प्रियांनो, तुम्ही आनंदी आहात का देवाने ते वचन तुम्हाला आणि मला दिले? आमेन. हालेलुया. प्रियांनो, ह्या वचनाच्या द्वारे एक 5वी झालेल्या माणसाने 26 मेलेल्या लोकांना जिवंत केले. 5वी शिकलेला माणूस, त्याचं नाव होतं स्मिथ विगल्सवर्थ. स्लंबरचा काम करायचा, पण दिवस आणि रात्र देवाचं वचन वाचायचा. हालेलुया. आणि खरोखर तो देवाची सेवा करायला लागला. आणि सेवा करताना असं झालं, अनेकदा मेलेले लोक त्याच्या समोर यायचे, तर तो घाबरायचा नाही. तो येशूच्या नावाने, देवाच्या सामर्थ्याने त्याने त्या 26 मेलेल्या लोकांना जिवंत केलं. हालेलुया. हे वचन महान आहे, हे वचन मोलवान आहे, हे वचन अद्भुत कार्य करणार आहे. हालेलुया. यावेळेस आपण आपलं बायबल उंच करूया आणि आपण सर्वजण आज एक कबुली देऊया. सर्वजण माझ्या मागे बोला, आज मी परमेश्वराचं वचन लक्षपूर्वक ऐकणार आहे. मी हे वचन माझ्या डोळ्यासमोर जाऊ देणार नाही. हे वचन मी माझ्या अंतःकरणामध्ये जपून ठेवणार आहे. आणि हे वचन आज मला जीवन देणार आहे, माझ्या संबंध देहाला आरोग्य देणार आहे. या वचनाच्या द्वारे मी यशस्वी आहे, मी विजयी आहे. कारण हे वचन माझ्यामध्ये राहतं. मी प्रत्येक सैतानाला माझ्या पायाखाली तुडवून टाकतो. कारण देवाचं वचन माझ्यामध्ये आहे आणि मी विजयी आहे. हालेलुया. ओ धन्यवाद प्रभू येशू. तुझ्या सर्व गौरव, सन्मान, महिमा आम्ही तुला देतो. धन्यवाद या वचनासाठी पित्या. आम्ही तुझ्या नावाला गौरव देतो. आज प्रत्येक इथं आलेल्या तुझ्या लेकरांना ऐकणारे कान आणि समजणारा अंतःकरण दिलंस. या वचनाकडे त्यांनी लक्षपूर्वक पित्या त्यांनी लक्ष द्यावं म्हणून तुझी कृपा दिलीस. धन्यवाद देते. या वचनाविरुद्ध, तुझ्या लेकरांविरुद्ध कार्य करणाऱ्या दुष्ट शक्तींना, सैतानाच्या सामर्थ्याला मी पांघरून टाकतो. आम्ही आज तू प्रत्येकाला आशीर्वादित केलंस. आम्ही तुझ्या नावाला महिमा देतो. सर्व गौरव, सर्व आदर आणि सर्व महिमा आम्ही तुला देतो. येशूच्या नावामध्ये मागतो. आमेन. हालेलुया. हालेलुया. खरोखर प्रियांनो, परमेश्वराचे जे मार्ग आहेत हे अद्भुत आहेत. हालेलुया. की आपण एक विचार करतो, तर परमेश्वर त्याच्या 100 पटीने जास्त आपल्याला आशीर्वाद देणार आहे. आमेन. आणि म्हणून बायबलमध्ये म्हटलं ना, की माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नव्हेत आणि माझे मार्ग तुमचे मार्ग नव्हेत. कारण जसं आकाश पृथ्वीवरून उंच आहे, तसे माझे मार्ग, परमेश्वर बोलतो, तुमच्या मार्गाहून आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनाहून
उंच आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तर खरोखर प्रियांनो, ही खूप अद्भुत गोष्ट आहे की परमेश्वर आपल्याला ज्यावेळेस त्याच्या पवित्र आत्म्याने चालवतो, आपल्या जीवनामध्ये अद्भुत कार्य तो रोज करतो. आणि म्हणून ही खूप महत्वाची गोष्ट आहे ना, नेहमी देव तुम्हाला जसं सांगतो, देवाचा आत्मा जे तुम्हाला सांगतो ते आपण करणं खूप गरजेचं आहे. हालेलुया, हालेलुया. तर आज आपण प्रभूच्या वचनामध्ये जाऊया. हालेलुया. आज आपण एक खूप 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 महत्वाचं वचन, आणि हे वचन मी 21 वर्षापूर्वी मी एका चर्च मध्ये गेलो होतो, आणि हे वचन त्यांनी त्यांच्या चर्च मध्ये प्रीच केलं होतं. आणि ज्यावेळेस मी हे वचन ऐकलं, हालेलुया, ते म्हटलं खरोखर हे वचन खूप महत्वाचं आहे. हालेलुया. आणि त्या वचनाचा माझ्या जीवनावर खूप जास्त प्रभाव पडला. मी बोललो हे वचन खूप महत्वाचं आहे, खरोखर हे खूप महत्वाचं आहे. आमेन, हालेलुया. आणि ते वचन म्हणजे यिर्मया याचा 17 अध्याय आणि 5 पासून ते 8 पर्यंत वचन वाचूया. यिर्मया याचा 17 अध्याय आणि 5 पासून ते 8 पर्यंत वचन वाचूया. परमेश्वर असे म्हणतो, जो इसम मनुष्यावर भिस्त ठेवितो, मानवाला आपला बाहू करतो व ज्याचे अंतःकरण परमेश्वरापासून फिरले आहे तो शापित आहे. तो वैराणातल्या झुडपासारखा होईल व जे कल्याण होईल ते तो पाहणार नाही. अरण्यातील वृक्षस्थळे, क्षारभूमी व निर्जन प्रदेश या तो वस्ती करील. जो पुरुष परमेश्वरावर भाव ठेवितो, ज्याचा भाव विषय परमेश्वर आहे, तो धन्य. तो जलाशयाजवळ लावलेल्या वृक्षासारखा होईल. तो आपली मुळे नदी किनारी पसरील. उन्हाची झळई येते, तिला तो भिणार नाही. त्याची पाने हिरवी राहतील. अवर्षणाच्या वर्षी त्याला चिंता पडणार नाही. तो फळे देण्याचे सोडणार नाही. हालेलुया. तर प्रियांनो, खरोखर हे वचन खूप 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 आपल्या सर्वांसाठी खूप खूप आणि खूप जास्त महत्वाचं आहे. आमेन. इथं म्हटलं की जो इसम मनुष्यावर भरोसा ठेवतो, मानवाला आपला बाहू करतो, ज्याचे अंतःकरण परमेश्वरापासून फिरले आहे, तो शापित आहे. तर सर्वात वाईट गोष्ट या जगामध्ये काय, ज्यास एक माणूस परमेश्वरावर विश्वास ठेवण्याच्या ऐवजी माणसावर भरोसा ठेवतो. अनेक लोक मी बघितले, ते काय करतात, त्यांचा जास्त भरोसा कुणावर आहे, त्यांच्या मित्रांवर किंवा कोण साहेब आहे त्याच्यावर ना. अनेकांचा भरोसा आपण पाहतो, त्यांचे जे नातेवाईक जे सांगतात ना, ते जे सांगल तीच पूर्व दिशा आहे ना. हा माझा मित्र आहे आणि हा जे सांगल तेच मी करणार. तर बायबल सांगतं प्रियांनो, जर आपण कोणत्याही माणसावर भरोसा ठेवतो, कोणत्याही मानवाला बाहू म्हणजे काय, आपली शक्ती करतो. आपल्याला काय वाटतं, हा माणूस माझी शक्ती आहे. आपल्याला वाटतं की हा मला मदत करेल, तो मला मदत करेल. आणि आपण अनेकदा असं होतं ना, आपण विचार करतो माझे नातेवाईक मला मदत करतील, माझा मित्र मला मदत कर. पण ऐन वेळेला असं होतं, सर्वजण हात वर करून टाकतात. तुझ्या जीवनामध्ये कधी झालं असं? माझ्या जीवनामध्ये झालेले. हालेलुया. की ज्याच्याकडून आपण खूप अपेक्षा करतो, त्याच्याकडून आपण आपल्याला असं वाटतं हा मदत करेल, तो मदत करेल. पण ऐन वेळेला सर्वजण काय करतात, नाही मला नाही जमणार, मला नाही जमणार. आणि मी प्रभूला खूप धन्यवाद देतो, असं माझ्या जीवनामध्ये खूपदा झालंय. आणि तेव्हापासून मी शिकलो, हालेलुया, म्हणून कधीच कोणत्या माणसावर भरोसा ठेवायचा नाही. आपला भरोसा हा नेहमी परमेश्वरावर पाहिजे. हालेलुया. आता एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला त्या माणसांवर चिडायची गरज नाहीये. मला तर असं वाटतं हे चांगलंय. ज्यावेळेस लोक आपल्याला मदत करत नाहीत ना, आपण ह्याला बोलतो त्याला बोलतो, आणि ज्यावेळेस ते आपल्याला मदत करत नाहीत, तर पहिलं कदाचित पूर्वी मला वाईट वाटायचं ना, जोपर्यंत मला देवाचं वचन सत्य माहिती नव्हतं,
आम्ही मला मदत केली नाही, त्यांनी मला मदत केली नाही, हालेलुया. आणि आपण कुरकुर करतो, बडबड करतो. पण आता मात्र मला आनंद वाटतो, हालेलुया. ठीक आहे, मला कोण मदत करणारा नाहीये, पण माझा परमेश्वर माझ्याबरोबर आहे, हालेलुया. आणि तो देव तुमच्या बरोबर पण, आमेन, हालेलुया. आणि म्हणून प्रियांनो, इथं बायबल सांगतं ना की जर आपण आपला भरोसा, जर आपण आपली आशा जर कोणत्या माणसावर ठेवलेली आहे, शेवटी काही पण बोला, माणूस हा माणूस आहे, माणूस हा देव नाहीये की तुमची परिस्थिती बदलल. माणसाची बुद्धी अनेकदा चालत नाही, माणसाचा पैसा अनेकदा चालत नाही, है की नाही. माणूस प्रयत्न करतो, असं पण नाही की तो आपल्याला मदत करण्याची प्रयत्न करत नाहीये. कदाचित तो मनुष्य आपल्याला मदत करण्याचा प्रयत्न पण करतो, पण त्याच्या पलीकडे हे, हालेलुया, त्याच्या बुद्धीच्या पलीकडे, त्याच्या शक्तीच्या पलीकडे, त्याच्या पैशाच्या पलीकडे अनेक वेळेस प्रियांनो फक्त येशू ख्रिस्त मार्ग असतो, आमेन, हालेलुया. जसं मला आठवतं ना, जे इस्रायल लोक प्रियांनो ते ज्यावेळेस मिस्र देशातून बाहेर निघाले आणि बायबल सांगतं पुढे समुद्र होता आणि माग फारोची सैन्य होती. आणि त्या लोकांना काय वाटलं, संपलं, झालं, आता आपल्याला या समुद्रामध्ये काय व्हावं लागल, बुडून मरावं लागल. आणि जर बुडून गेलो नाही तर मागून हे फारोचे सैनिक येतील आणि आपल्याला मारून टाकतील, हालेलुया. तर प्रियांनो, हालेलुया. त्यावेळेस परमेश्वर मोशेला बोलला, मोशे तू काय उभा राहिलास, हालेलुया, तुझ्या हातामधली काठी घे आणि त्या समुद्रावर उगार, हालेलुया. आणि प्रियांनो, ज्यावेळेस मोशेने ती काठी घेतली आणि त्या समुद्रावर उगारली, त्यावेळेस काय झालं, त्या समुद्रामधून मार्ग तयार झाला, हालेलुया. आणि 30 लाख, किती, 30 लाख हे जे इस्रायल लोक त्या समुद्राच्या पार निघून गेले, हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून प्रियाने एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या जीवनामध्ये जी सर्वात महत्वाची गोष्ट काय, सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की प्रियांनो, आपण इथं जसं बायबल सांगतं प्रियांनो, जो पुरुष परमेश्वरावर भरोसा ठेवतो, ज्याचा भावविषय परमेश्वर आहे, तो धन्य. काय तो, आशीर्वादित. कोण आशीर्वादित आहे, जो माणूस परमेश्वरावर भरोसा ठेवतो, हालेलुया, हालेलुया. एक गोष्ट लक्षात ठेवा, मी हे बोलतो, कोणता माणूस माझं चांगलं करणार नाही, माझा देव माझं चांगलं करणार. माझा कोणत्या माणसावर भरोसा नाही, हालेलुया. माझा भरोसा परमेश्वरावर आहे, हालेलुया, हालेलुया. अनेकदा असं होतं ज्यावेळेस आपण कोणत्या माणसाकडे अपेक्षा करतो, माणसावर भरोसा ठेवतो, हा माणूस मला सहाय्य करेल ना, आणि मग असं होतं ना, आपण त्या माणसाच्या पुढं पुढं करायला, आपल्याला त्याच्या पुढूनच हे काम. तुम्हाला माहिती आहे बटरिंग ज्याला बोलतात, काय बोलतात त्याला, मस्का लावणं. आपण त्या माणसाला मस्का लावतो का आपल्याला वाटतं की हा माणूस मला सहाय्य करणार आहे, हे काम हाच करू शकतो, आहे की नाही. आपल्यानो तो माणूस पण आपल्याला आशेवर ठेवतो. आणि मग तुम्हाला माहिती आहे, हालेलुया, नंतर अशी गोष्ट होती तो बोलतो काय जमत नाही बाबा, हालेलुया, हालेलुया. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणत्या माणसाला मस्का मारायची गरज नाही, येशूला मस्का मारा रोज. येशूची आराधना करा, येशूच्या नावाला उंच करा, हालेलुया. त्याच्या नावाला धन्यवाद द्या, त्याच्या नावाला गौरव द्या. त्याला बोला प्रभू तूच माझ्यासाठी आहेस. कोणता माणूस मला सहाय्य करणार नाहीये, तू मला मदत करणार आहेस.
हालेलुया. ही गोष्ट खूप महत्वाची आहे. आणि जोपर्यंत तुम्ही ही गोष्ट शिकणार नाही तोपर्यंत खरी उन्नती आणि खरे आशीर्वाद तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अनुभव करू शकणार नाही. हालेलुया. जोपर्यंत आपण ही गोष्ट शिकणार नाही प्रियानो ना की परमेश्वरावर कसं अवलंबून राहायचंय. आमेन. परमेश्वराला धरून राहायचंय. हालेलुया. मी कोणत्या माणसावर माझा भरोसा नाहीये, माझा भरोसा माझ्या परमेश्वरावर. आमेन. हालेलुया. पण इतकंच नव्हे, इथं जसं आपण या वचनामध्ये बघितलं ना, या वचनामध्ये आपण बघितलं होतं की जो माणूस काय करतो, माणसावर भरोसा ठेवतो, माणसाला आपला बाहू शक्ती करतो, है की नाही. तर बायबल सांगतं तो माणूस काय शापित आहे. काय शापित आहे की नाही. शापित म्हणजे काय. शाप या शब्दाचा अर्थ मी तुम्हाला सांगतो. शाप ज्यावेळेस कोणत्या व्यक्तीवर येतो, शापामुळं तो माणूस आपण पाहतो ना त्याची कमी 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 होऊन तो माणूस नाश होऊन जातो. जो माणूस शापित आहे तो काय होतो, कमी 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 सर्व गोष्टीमध्ये कमी होतो ना. त्याच्या जीवनामध्ये आर्थिक समस्या यायला लागतात. जो माणूस शापित आहे ना त्याच्या परिवारामध्ये प्रॉब्लेम यायला लागतात. त्याच्या जीवनाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये समस्या यायला लागतात, है की नाही. का. कारण शाप त्याच्या जीवनावर काय कार्य करत आहे, आणि शाप कार्य करत आहे म्हणजेच दुष्ट आत्मे त्याच्या जीवनामध्ये कार्य करत आहे. कारण देव तर शाप नाही देत, देव हा आशीर्वाद देणारा देव. आमेन. हालेलुया. मग हे शाप येतो म्हणजे काय होतं, शाप येतो म्हणजे दुष्ट शक्ती, दुष्ट आत्मे त्या माणसावर कार्य करायला लागतात आणि तो माणूस आपण पाहतो काय होतो, कमी 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 सर्व गोष्टीमध्ये कमी. हालेलुया. अनेकदा मी बघितलं ज्यांच्या जीवनावर शाप येतो त्यांना कामावर पण जाता येत नाही. कारण सैतान अडवते, त्यांचा मार्ग अडवते, है की नाही. हालेलुया. आणि म्हणून ही खूप महत्वाची गोष्ट आहे प्रियांनो. हालेलुया. आपल्याला कधीही ना एक शापित जीवन जगायचं नाही. आणि शापित जीवन कुठून सुरू होतं, ज्यावेळेस आपण माणसाला आपला बाहू करतो, ज्यावेळेस आपण माणसावर भरोसा ठेवतो. कुणावर भरोसा ठेवते, बायबल सांगतं प्रियांनो इथं की आपल्याला काय करायचंय, परमेश्वरावर भरोसा ठेवायचा. आता बघा त्याच्या अगोदर मी काय ना, ज्यावेळेस आपण माणसावर भरोसा ठेवतो, माणसाला आपला बाहू करतो, बायबल इथं काय सांगतं, तो वैरानातल्या झुडपासारखा होईल. कशासारखा होईल, तुम्हाला माहितीये ज्याला आपण बोलतो ना वाळवंट, वाळवंटामध्ये काय असतात, काटेरी झाडं. तर बायबल सांगतं जो माणूस माणसावर भरोसा ठेवतो तो कसा होईल, काटेरी झाडांसारखा होईल. तुम्हाला माहितीये, तुम्हाला कोणतं झाड आवडतं, काटे देणारं आवडतं का फळ देणारं. हालेलुया. प्रियांनो तुम्हाला माहिती आहे का की बायबल सांगतं जर आपण माणसावर भरोसा ठेवतोय तर आपले जीवन कसं होईल, काटे देणाऱ्या झाडासारखं होईल. दुसरी गोष्ट इथं बायबल सांगतं प्रियांनो, जे कल्याण होईल ते तो पाहणार नाही. त्या माणसाच्या जीवनामध्ये कल्याण किंवा आशीर्वाद किंवा समृद्धी येणार नाही जर आपण माणसावर भरोसा ठेवते. आता मी हे बोलेल इथं फक्त माणूसच नाही, जर तुम्ही माणसावर, पैशावर, जगावर, तुमच्या बुद्धीवर, जर देवापेक्षा जर तुम्ही कोणत्याही गोष्टीला देव बनवते तर काय होते आपल्या जीवनामध्ये, कारण आशीर्वाद देणारा कोण आहे, बुद्धीवर पण अवलंबून राहायचं नाही. बुद्धी वापरायची आपण, देवाने दिली आपल्याला बुद्धी.
हालेलुया. बघा सत्य. आमेन. हालेलुया. पण आपल्याला भरोसा परमेश्वरावर ठेवायचा आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. आणि म्हणून इथं जसं आपण देवाचं वचन वाचतो प्रियांनो, बायबल सांगत आहे की जो माणूस कशावर भरोसा ठेवतो? माणसावर, आपल्या बळावर, आपल्या शक्तीवर. काय होईल? तू कसा बनल? वैराणातल्या झुडपासारखा. 6व्या वचनामध्ये म्हटलं, अरण्यातील वृक्ष स्थळे. अरण्यातील वृक्ष म्हणजे काय? जिथं पाणी नाहीये, जे एकदम सुकलेली जागा आहे की नाही? म्हणून आपल्याला, कोणत्या माणसाला, जगाला, पैशाला आपला देव बनवायचं नाही. अजून एक इथं काय म्हटलं? क्षार भूमी व निर्जन प्रदेश यात तो वस्ती करल. कुठं वस्ती करल? क्षार भूमी. क्षार भूमी म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, जिथं अशी जमीन असते की जिथं खूप मीठ असतं, आणि अशी जमीन आहे जिथं खूप खार आहे, तिथं काहीच उगत नाही. माहिती तुम्हाला? ज्या जमिनीमध्ये जास्त खार आहे, मीठ आहे ना, तिथं काय उगतं का? नाही. म्हणजे काय? आपण पाहतो, जो माणूस माणसावर भरोसा ठेवतो, जो माणूस आपल्या बुद्धीवर, आपल्या बळावर, आपल्या शक्तीवर भरोसा ठेवतो, बायबल इथं सांगतं दुसऱ्या शब्दामध्ये, सिंपल भाषेमध्ये ना, तो शापित होईल. शापित म्हणजे काय? त्याच्या जीवनामध्ये उन्नती होणार नाही, त्याच्या जीवनामध्ये आशीर्वाद येणार नाही, ते एका जागेमध्ये ना अडकून राहील, क्षार भूमीमध्ये ना. त्याच्या जीवनामध्ये कोणतीच प्रोडक्टिव्हिटी, कोणतीच सफलता येणार नाही, आहे की नाही? आणि मग म्हणूनच प्रियांनो, इथे देवाचं वचन सांगतं ना, काय सांगतं? सर्व मुला, जो पुरुष किंवा स्त्री परमेश्वरावर भाव ठेवते, ज्याचा भाव विषय परमेश्वर आहे, तो धन्य. इथं बायबल सांगते, ज्यावेळेस आपण परमेश्वरावर भरोसा ठेवतो, परमेश्वराला प्रथम स्थान देतो, आपण बोलतो माझ्या जीवनामध्ये जे सर्व होणार आहे ते माझा देव करणार आहे. मी कोणत्या माणसाकडे बघणार नाहीये, मी कोणत्या व्यक्तीकडे बघणार नाहीये, माझ्या जीवनामध्ये जे सर्व होईल ते माझा देव करणार आहे. हालेलुया. हालेलुया. म्हणून मी कोणत्या माणसाला मस्का पॉलिश करणार नाहीये, ना कोणत्या माणसाला देव बनवणार नाहीये. माझा देव माझा परमेश्वर आहे, माझा येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. आणि बायबल सांगतं इथं ना की तो जलाशयाजवळ, सर्वजण बोला, तो जलाशयाजवळ लावलेल्या वृक्षासारखा होईल. कसा होईल तो? जलाशय. तुम्हाला माहिती जलाशय? जलाशय म्हणजे खूप मोठी असं तळ किंवा एक खूप मोठी नदी. हालेलुया. तिथं खूप पाणी आहे. हालेलुया. प्रियांनो, आपण जर बघितलं, आपला परमेश्वर हा पाणी. किती बोला ना? काय बोलला? मीच जीवनाचं पाणी. जो कोणी हे पाणी पिईल त्याला कधीच तहान लागणार नाही. हालेलुया. हालेलुया. दुसरी गोष्ट, देवाचं वचन पाणी. म्हणून आपण पाहतो पहिल्या स्तोत्रामध्ये, जो पुरुष दिवस आणि रात्र देवाच्या वचनावर मनन करतो तो अशा झाडा समान बनेल जे पाण्याच्या. हालेलुया. प्रियांनो, आता देव आणि वचन हे काय वेगळे नाही, ते दोघे एकच आहेत. कारण बायबल सांगतं प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता आणि हालेलुया. ज्यावेळेस प्रियांनो आपण परमेश्वरावर भरोसा ठेवतो, म्हणजेच त्याच्या वचनावर आपण भरोसा ठेवतो, देवाने त्याच्या वचनामध्ये हे लिहिलेले आणि हेच माझ्या जीवनामध्ये होणार आहे, आणि जर आता नाही झालं तर मी वाट पाहणार आहे. पण देव त्याने जे त्याच्या
वचनामध्ये लिहिलेले तेच माझ्या जीवनामध्ये होणार आहे. हालेलुया. मी घाई नाही करणार आहे. आता म्हणून इथं भरोसा ज्यावेळेस आपण ठेवतो ना, कधी कधी आपल्याला वेळ लागतो. हालेलुया. आमेन. आपण ज्यावेळेस भरोसा ठेवतो, आपण बोलतो देव, माझा देव माझ्या जीवनामध्ये चांगलं करणार आहे, मी त्याची वाट पाहणार. आमेन. हालेलुया. कारण इथं बायबल सांगतं प्रियानो, तो जलाशयाजवळ लावलेल्या वृक्षासारखा होईल. इथं म्हटलं तो आपली मुळे नदी किनारी पसरील, उन्हाची झळे येते तिला तो. बघा, ज्या वेळेस आपण परमेश्वरावर भरोसा ठेवतो, उन्हाची झळे म्हणजे ज्यावेळेस दुःख येतं, संकट येतं, समस्या येतात, प्रॉब्लेम येतात, त्या संकटाला, त्या समस्येला आपण भिणार नाही. का? कारण आपल्याला माहिती माझा देव माझ्या बरोबर आहे. हालेलुया. तुला माहिती प्रियांनो, खरोखर अद्भुत साक्ष आहे. हालेलुया. की आपल्या चर्च मध्ये एक आंटी आहेत. हालेलुया. आणि खरोखर त्यांना थोडासा त्रास झाला काहीतरी, तर त्यांच्या घरातले सर्व लोक रडायला लागले. हालेलुया. तर आंटींना काहीच त्या रडत नाही, काय नाही, त्या आनंदी आहेत. त्यावेळेला मला माहिती आहे माझ्या देवाने मला ऑलरेडी निरोगी केले. हालेलुया. पियानो रिपोर्ट पाहून, हे जग पाहून आपल्याला काय घाबरण्याचं कारण नाहीये. तर आपल्याला माहितीये देव माझ्या बरोबर आहे. माझा देव कोणताही रिपोर्ट असू द्या, त्या रिपोर्टला एका क्षणामध्ये बदलणारा देव आहे. आमेन. हालेलुया. नाही म्हणून काय म्हटलं, उन्हाची झळे येते तिला तो. पुढे म्हटलं त्याची पाने हिरवीगार राहतील. कसा राहील तो? हिरवगार. उन्हाळ्यात पण हिरवागार. हालेलुया. या सगळीकडे आपण पाहतो सर्वजण सुकलेले आहेत, पण जो परमेश्वरावर भरोसा ठेवतो प्रियांनो, तो कधीच सुकणार नाही, तो हिरवागार नाही. हालेलुया. तुम्ही बोलाल असंच नाही, मी तुम्हाला देवाच्या वचनामधून दाखवतो. ज्या दुष्काळ येतात या जगामध्ये, हालेलुया, तर जे लोक देवावर भरोसा ठेवतात ते सुकत नाही. त्या दुष्काळामध्ये त्यांची उन्नती होते. आमेन. खरंच हो, मी तुम्हाला वचन दाखवते. आमेन. यास आपण उत्पत्तीचं पुस्तक याचा उत्पत्तीचं पुस्तक आणि यावेळेस आपण एक वचन वाचूया. हालेलुया. ओके. उत्पत्ती याचा 26 अध्याय आणि यावेळेस आपण प्रियांनो 1 पासून सुरुवात करूया. आणि यावेळेस आपण इथं काही वचन वाचूया. ओके. 1 पासून सुरुवात करूया. आणि ओके, पहिला आपण 1 पासून ते 6 पर्यंत वचन वाचूया. 1 पासून ते 6 पर्यंत. पूर्वी अब्राहमाच्या दिवसात दुष्काळ पडला होता, तसा दुष्काळ आता देशात पडला. तेव्हा इसहाक हा पलिश्त्यांचा राजा अबीमेलेक याच्याकडे गरार येथे गेला. तेव्हा परमेश्वराने त्याला दर्शन देऊन म्हटले, खाली मिस्रात जाऊ नकोस, मी सांगेन त्या देशात राहा, त्या देशात उपरा असा राहा, मी तुझ्या बरोबर असेन, मी तुला आशीर्वादित करीन, कारण हे सर्व देश मी तुला व तुझ्या संतानाला देईन, आणि मी तुझा बाप अब्राहम याच्याशी वाहिलेली शपथ खरी करीन. मी आकाशातील ताऱ्यांइतकी तुझी संतती वाढवीन, हे सर्व देश तुझ्या संततीला देईन, आणि पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे तुझ्या संततीच्या द्वारे आशीर्वादित होतील. कारण अब्राहमाने माझा शब्द मानला, माझे सांगणे ऐकले, माझ्या आज्ञा, माझे नियम
व माझे कायदे पाळले, तेव्हा इसहाक गरारात वस्ती करून राहिला. हालेलुया. तर प्रियानी, तर बायबल सांगतं देशात काय पडलेलं आहे? दुष्काळ पडलेला आहे. काय पडलेला आहे? दुष्काळ. आणि तर बायबल सांगतं की ज्यावेळेस हा दुष्काळ पडला त्यावेळेस तुम्हाला माहिती आहे, इथं बायबल सांगतं की इसहाकाला परमेश्वराने दर्शन देऊन म्हटले, खाली मिस्रात म्हणजे जगामध्ये, जगातल्या लोकांमध्ये, जगातले लोक जसं वागतात, चालतात, राहतात. मिस्र म्हणजे जगाचं वातावरण. मिस्र म्हणजे प्रियांनो, जसं मी तुम्हाला सांगितलं ना की देवाची एक वेगळी सिस्टीम आहे आणि जगाची एक, बायबलमध्ये त्याला म्हटलं बॅबिलॉन, बाबेलची व्यवस्था. या जगाला काय बोलले? बाबेलची व्यवस्था. आणि देवाचं राज्य ही वेगळी व्यवस्था आहे. आमेन. मग परमेश्वर इसहाकाला काय म्हटलं? खाली मिस्र देशामध्ये जाऊ नकोस, तर मी सांगेन त्या देशात राहा. हालेलुया. त्या देशात उपरा असा राहा, मी तुझ्या बरोबर असेन आणि तुला आशीर्वादित करीन. आमेन. आणि खरोखर प्रियांनो, जसं इसहाकाला परमेश्वराने दर्शन दिलं आणि परमेश्वर त्याला बोलला, काय बोलला? हा देश, ज्या देशात मी सांगतो त्या देशामध्ये उपरी म्हणून राहा. हालेलुया. तुम्हाला माहितीये, इसहाकाने परमेश्वराचं सांगणं ऐकलं. काय केलं? इसहाकाने परमेश्वराचं सांगणं ऐकलं. आणि तर बायबल सांगतं की तेव्हा इसहाक गरारात वस्ती करून राहिला. कुठं राहिला तो? गरार देशामध्ये. आमेन. आता ज्यावेळेस त्याने देवाने जे त्याला सांगितलं, ज्यावेळेस त्याने ते ऐकलं, त्याचा परिणाम काय झाला आता आपण बघूया. आपण 12 वचन वाचूया. 12 वचन, 12 आणि 13. इसहाकाने त्या देशात धान्याची पेरणी केली आणि त्याला त्याच वर्षी 100 पट पीक मिळाले आणि परमेश्वराने त्याचे कल्याण केले. तो थोर झाला आणि उत्तरोत्तर उत्कर्ष पावून मोठा संपन्न झाला. 14. तो कळप, खिल्लारे व पुष्कळ दासदासी यांचा धनी झाला. तेव्हा पलिष्टी लोक त्याचा हेवा करू लागले. हालेलुया. हालेलुया. ज्यावेळेस इसहाकाने परमेश्वराचं ऐकलं, इसहाकाने काय केलं? परमेश्वराचं ऐकलं. आणि आता ऐका, एक महत्वाची गोष्ट, दुष्काळ पडला होता. काय पडला होता? काय पडला होता? काय पडला होता? आणि त्या दुष्काळात त्याने जमिनीमध्ये पेरणी केली. दुष्काळात कोण करतं का पेरणी? हालेलुया. तर देवाने त्याला सांगितलं होतं, आमेन, याच देशामध्ये राहा. आमेन. आणि त्याने त्या दुष्काळामध्ये पेरणी केली. काय केली? दुष्काळामध्ये पेरणी केली. ज्यावेळेस त्याने दुष्काळामध्ये पेरणी केली, त्याचा परिणाम काय झाला? इथं बायबल सांगतं त्याला त्याच वर्षी 100 पट पीक मिळाले. किती पट? 100 पट. परमेश्वराने त्याला काय केलं? पीक दिलं. आणि तर बायबल सांगतं की परमेश्वराने त्याचे कल्याण केले. कुणाचं कल्याण केलं? हालेलुया. जो मनुष्य परमेश्वरावर भरोसा ठेवतो, जो मनुष्य परमेश्वरावर भरोसा ठेवतो, बायबल सांगतं तो जलाशयाजवळ लावलेल्या वृक्षासारखा होईल. इथं आपण पाहतो इसहाकाने काय केलं? परमेश्वरावर त्याने हा नाही विचार केला दुष्काळ पडला, इथं पाणी नाहीये, इथं अन्न नाही. काय आता विचार करा, दुष्काळ पडला म्हणजे काय? पाणी नाही. पाणी नाही. दुसरी गोष्ट अन्न नाही. तिसरी गोष्ट जी त्याच्याकडे त्या काळामध्ये सर्वजण कोण होते? प्राणी पाळणारे लोक होते. त्याचा अर्थ काय? आता त्यांचे प्राणी काय होतील? मरून जातील. मग आता इसहाकाने काय करायला पाहिजे होतं? मिस्र देशामध्ये त्यांनी जायला पाहिजे होतं, पण देव बोलला नको जाऊ. हालेलुया. त्यांनी देवाचं ऐकलं.
ज्यावेळेस त्याने देवाचं ऐकलं, इथं बायबल सांगतं परमेश्वराने त्या दुष्काळामध्ये त्याला 100 पट पीक दिलं. हालेलुया. किती पट? 100 पट पीक दिलं. इथं बायबल सांगतो तो थोर झाला आणि उत्तरोत्तर उत्कर्ष पावून सर्वजण बोला मोठा संपन्न झाला. काय झाला? मोठा संपन्न झाला. आमेन. हालेलुया. हालेलुया. तर प्रियांनो, मोठा संपन्न याला बनवलं देवाने. हालेलुया. का त्याने देवावर भरोसा ठेवला, त्याने देवाचं ऐकलं. आता भरोसा ठेवलं म्हणजे देवाचं ऐकलं. आमेन. हालेलुया. जसं आपण देवाचं ऐकतो, देव आपल्या जीवनामध्ये अद्भुत कार्य करतो. आमेन. हालेलुया. आता ही छोटीशी साक्ष मी तुम्हाला सांगतो. आमेन. तुम्हाला माहिती, शुक्रवारी इथं आपली उपास प्रार्थना होती. आमेन. आणि आम्ही उपास प्रार्थनेमध्ये होतो, आम्ही प्रार्थना करत होतो आणि पवित्र आत्म्याने मला सर्वांसाठी प्रार्थना करायला होती. हालेलुया. युजुअली आपण आपली जी उपास प्रार्थना असते, आपण वचन सांगतो. हालेलुया. वचन सांगितल्यानंतर अर्पण घेतो. हालेलुया. आहे की नाही? तर ते बोला आता काहीच नाही करायचंय ना, आज वचन नाही, तू सर्वांसाठी प्रार्थना कर. आमेन. आणि मी इथं आलो, वर स्टेजवर बसलो आणि मग सर्व जे भाऊ बहिणी होते सर्वांसाठी प्रार्थना केली. हालेलुया. देवाच्या आत्म्याने मला सांगितलं की आज सर्वांसाठी प्रार्थना कर. आमेन. आणि 6 वाजले. आमेन. हालेलुया. आणि तुम्हाला माहिती आहे प्रियांनो की आता युजुअली असं नाही की कारण की आपण प्रत्येक सर्व्हिस मध्ये आपण अर्पण देवाच्या राज्यामध्ये देतो. तर देव बोलला नको, आज नको घेऊ, कारण मग वेळ नाही पूर्ण सर्वांसाठी प्रार्थना करायला. मी बोललो ठीक आहे, अर्पण नाही घ्यायचं, नो प्रॉब्लेम. हालेलुया. प्रभू आज मी सर्वांसाठी प्रार्थना करणार आहे. आमेन. आणि आम्ही शुक्रवारी काय अर्पण घेतलं. आमेन. आणि भरपूर लोक प्रार्थना झाली आणि ते निघून पण गेले आणि आम्ही प्रार्थनाच करत राहिलो. हालेलुया. सर्वांसाठी प्रार्थना झाली. आमेन. प्रार्थना संपल्यानंतर आम्ही ज्याला जाणार, एका भावाचा फोन आला इथंच चर्च मध्ये. हालेलुया. एका भावाचा काय आला, फोन आला, पास्टर हा नंबर तुमचा फोन पे नंबरच आहे का? मी बोलला हा फोन पे नंबर आहे. हालेलुया. आणि त्या भावाने 20,000 रुपये माझ्या अकाउंटला ट्रान्सफर केले. हालेलुया. आता असं काही नव्हतं माझ्या मनामध्ये, आता ठीक आहे. हालेलुया. आपल्यासाठी परमेश्वर महत्वाचा आहे आणि आपल्याला त्याची वाणी ऐकायची आहे. आमेन. तर एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही परमेश्वराची वाणी ऐकता, तुमचा फायदाच होणार आहे. परमेश्वर मला बोलला ठीक आहे, आज ऑफरिंग नाही, काही नाही, फक्त प्रार्थना कर. कारण एनिवे आपल्याकडे वेळ नव्हता. पण जसं आपण देवाची वाणी ऐकतो, देव जे सांगतो ते आपण करतो, तुम्हाला जे भेटणार आहे त्याच्यापेक्षा हजारो पटीने देव आपल्याला देतो. आमेन. इथं देव इसाकाला काय बोलला, मिस्र देशामध्ये जाऊ नकोस. हालेलुया. इसाकाने त्याची वाणी. आता सर्वात महत्वाचा पॉइंट इथे येतो ना, की तुम्ही देवाची वाणी ऐकताय का रोजच्या जीवनामध्ये? देव ज्यावेळेस तुम्हाला जर काय, आणि मी तुम्हाला सांगतो देव रोज तुमच्या बरोबर बोलत, रोज आपल्या बरोबर देव बोलतो. आमेन. हालेलुया. आपण काय केलं पाहिजे? त्याची वाणी ऐकली पाहिजे. आमेन. ज्यावेळेस आपण त्याची वाणी ऐकतो, प्रियानो, आपल्या जीवनामध्ये अद्भुत कार्य होतं. मी असं म्हणाल, जर खरोखर देवाची वाणी जर मी ऐकली नसती आणि खरोखर आपण सर्वांनी पण प्रार्थना केली, हालेलुया, तर आज आपण इथं नसतो या जागेवर.
तर देवाच्या आत्म्याने मला सांगितलेलं आहे, ही जागा आहे, इथंच चर्च होणार आहे. आणि तो माणूस अमेरिकेत आहे, पण मी त्याला इथे घेऊन येणार. हालेलुया. कारण अशक्य होतं, एक माणूस खूप म्हणजे त्यांच्यासाठी तो खूप करोडपती माणूस आहे. काय 10-12 लाखासाठी त्याला अमेरिकेवरून इथं येणं त्याला परवडण्यासारखं नव्हतं. पण तुम्हाला माहितीये, ज्या वेळेस आपण परमेश्वरावर भरोसा ठेवतो, आमेन, हालेलुया, प्रियानो, देव आपल्या जीवनामध्ये अद्भुत कार्य करतो. हालेलुया. खरोखर प्रियानो, परमेश्वराने त्या व्यक्तीला इथं आणलं आणि ही जागा आपल्याला प्राप्त झाली. आमेन, आमेन. एक गोष्ट लक्षात ठेवा, म्हणून देवाची वाणी ऐकण्यासाठी नेहमी तत्पर राहा. स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहू नका. 1, 2, 3 जे सर्व माणसं तुम्हाला बोलत आहेत ते काय म्हणतात हे महत्वाचं नाही. देवाचा आत्मा तुम्हाला काय म्हणत आहे, देव तुम्हाला काय म्हणत आहे, ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. हालेलुया. आहे की नाही? कारण आपण बघितलं इथं परमेश्वराने ज्यावेळेस ना इसाकाने त्याचं ऐकलं, त्याचं काय केलं, कल्याण केलं. 100 पट पीक त्याला मिळालं. बायबल सांगतं तो थोर झाला आणि उत्तरोत्तर, सर्व बोला, उत्तरोत्तर उत्कर्ष पाहून मोठा संपन्न झाला. आता ही उत्तरोत्तर म्हणजे रोज रोज रोज, आता बोला, रोज 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 मी संपन्न होते, मी आशीर्वादित होते. उत्तरोत्तर म्हणजे काय, वाढत जातो आशीर्वाद. मी काय सांगितलं, ज्यावेळेस आशीर्वाद येतो तो माणूस वाढत 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 आणि वाढतच जातो. इथं बायबल सांगतो उत्तरोत्तर वाढत वाढत मोठा संपन्न झाला. कसा झाला? आमेन. कशामुळे? भरोसा, परमेश्वरावर भरोसा, देवाच्या आत्म्यावर, देवाच्या वाणीवर भरोसा. देवाने बोललेले देव करणारे. आमेन, हालेलुया. एक गोष्ट लक्षात ठेवा प्रियांनो, ना आपल्या बुद्धीला, आपल्या मनाला, XYZ माणसांना मध्ये घेऊ नका. आमेन. परमेश्वरावर भरोसा ठेवा. कारण हे जे इसाकासाठी केलं ते तुमच्यासाठी पण देव करणार आहे. हे इथं ह्यासाठी लिहिलंय कारण देवाची इच्छा आहे हे तुमच्या जीवनामध्ये पूर्ण व्हावं. आता ऐका, इथं बायबल काय सांगतं. इथं बायबल सांगतं ना, परमेश्वर इसाकाला काय म्हटला, कारण अब्राहमाने माझा शब्द मानला, माझे सांगणे ऐकले, माझ्या आज्ञा, माझे नियम व माझे कायदे पाळले. आता परमेश्वर इसाकाला काय म्हणते, मी तुला का आशीर्वादित करणार आहे, मी तुझं का कल्याण करणार आहे, मी तुला का मोठं संपन्न करणार आहे, मी तुला का बलवान करणार आहे. कारण अब्राहमाने, कुणी? अब्राहम म्हणजे इसाकाचा बाप. इसाकाच्या बापाने परमेश्वराचं ऐकलं. आमेन. अब्राहमाने, तुम्हाला आठवत असेल, ज्यावेळेस परमेश्वर त्याला बोलला, तुझा एकुलता एक प्रिय इसाक याला घे आणि मोरिया पर्वतावर जा आणि त्याला तिथं अर्पण कर. हालेलुया. हाच होता इसाक, जिथे जो आहे ना इथं, हाच होता तिथं. आमेन. अब्राहमाने, तुम्हाला माहितीये काय केलं, त्याच्या मुलाला घेतलं, तो मोरिया पर्वतावर गेला, त्याने तिथं वेदी बनवली, त्याने सुरा घेतला. प्रक्रिया काय होती, पहिलं काय करायचं, जे अर्पण आहे त्याला मारायचे, नंतर त्याला राख करायची. तिथं सर्व त्याने जे आपण पाहतो लाकडं पण रचले. पहिला तो काय करणार होता, त्याच्या मुलाला मारणार होता आणि मग त्याला जाळून ती राख परमेश्वराला अर्पण करणार होता, होम अर्पण. आमेन. हे सर्व करायला
अब्राहम तयार झाला. तर प्रियांनो, हालेलुया, ज्या वेळेस आपण पाहतो हे सर्व त्याने केले, त्याने सुरा हातात घेतला, स्वर्गातून वाणी झाली. काय वाणी झाली? अब्राहमा, अब्राहमा, थांब. हालेलुया. काही गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या देवाला कोणाचं रक्त, कोणाचं, कोणत्या माणसाचं रक्त आवडत नाही. आमेन. हालेलुया. त्याने आज्ञा दिली ना, खून करू. आणि परीक्षा होती अब्राहमाची. आमेन. हालेलुया. आणि खरोखर प्रियांनो, आपण पाहतो की अब्राहम या परीक्षेमध्ये पास झाला. तर इथं पण आपण काय पाहतो, अब्राहमाने काय केलं? परमेश्वरावर विश्वास ठेवला, भरोसा ठेवला. तो म्हणू शकत होता, मी 100 वर्षांनंतर, मी ज्या 100 वर्षाचा झालो त्यावेळेस तुम्हाला हा मुलगा दिलास, आणि तू आता मला बोलतोय ह्याला अर्पण कर. हालेलुया. अब्राहम बोलू शकत होता, मी स्वतःला अर्पण करतो. ते सोपं होतं, मला असं वाटतं. मी मरून जातो. आपल्या मुलाला मारण्यापेक्षा स्वतःला मारणं सोपं आहे, मला असं वाटतं. आहे की नाही? तो हे बोलू शकत होता. तर प्रियांनो, अब्राहमाने परमेश्वरावर भरोसा केला. हालेलुया. आणि जर तुम्ही इब्री लोकासपत्रामध्ये असं जर वाचलं ना, मला असं वाटतं इब्री लोकासपत्र 11व्या अध्यायामध्ये असं म्हटलं, अब्राहमाचा पूर्ण विश्वास होता. काय विश्वास होता माहितीये का? मी जरी माझ्या मुलाला मारलं, त्याला जाळून टाकलं, परमेश्वर पुन्हा एकदा त्या राखेपासून माझा मुलगा बनवल. परमेश्वर काय करेल? त्या राखेला बदलून माझ्या मुलाला पुन्हा एकदा बनवल. आमेन. हालेलुया. हालेलुया. तर प्रियांनो, इसाकाच्या बापाने, इसाकाच्या, कोण आहे त्याचं नाव? अब्राहम. अब्राहमाने देवावर, देवाची वाणी ऐकली. आमेन. आहे की नाही? आणि परमेश्वराने अब्राहमाला आशीर्वाद दिला की मी काय करू, तुझ्याद्वारे सर्व जगातल्या लोकांना आशीर्वादित करू. आणि खरोखर आपण पाहतो, अब्राहमाच्या कुळातून प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. आमेन. आणि प्रियांनो, आता येशूमुळं आपण सर्वजण आशीर्वादित झालो. हालेलुया. हालेलुया. पण आता महत्वाची गोष्ट ना, देवाचा आत्मा जी गोष्ट इथं दाखवतोय प्रियांनो ना, इथं आपण पाहतो परमेश्वर काय बोलला, मी तुला का आशीर्वादित करणार आहे? कारण तुझ्या बापाने अब्राहमाने काय केली? माझी वाणी ऐकली. इसाकाने पण परमेश्वराची वाणी ऐकली. इसाकाला पण ज्यावेळेस परमेश्वर बोलला की हा देश सोडून जाऊ नको, मिस्र देशामध्ये जाऊ नको, इथंच राहा, दुष्काळ आहे पण इथंच राहा, इसाकाने ऐकलं आणि परमेश्वराने त्याला काय केलं? आशीर्वादित केलं. उत्तर बायबल सांगतं रोज. आता बघा, आपल्या जीवनामध्ये जो आशीर्वाद आहे हा 6 महिन्यातून एकदा, वर्षातून एकदा, किंवा मोठी मीटिंग झाली मग आता मला आशीर्वाद भेटणार, असं नाही. आमेन. मला तर रोज देव आशीर्वाद देतो, तुम्हाला पण देतो. आपल्या जीवनामध्ये जो देवाचा आशीर्वाद रोज कार्य करते. आणि म्हणून इथं काय म्हटलं? उत्तरोत्तर, म्हणजे रोज रोज उत्कर्ष पाहून मोठा संपन्न झाला. आमेन. का? कारण परमेश्वरावर त्याने भरोसा केला, त्याने देवाचं ऐकलं. आमेन. तर प्रियानो, तुम्हाला मला काय करायचंय? देवाचं ऐकायचंय. आमेन. ज्यावेळेस तुम्ही देवाचं ऐकणार, देव जे सांगतो ते करणार, जे इसाका बरोबर झालं ते तुमच्या बरोबर पण होणार. कोण थांबू शकत नाही, सैतान नाही थांबू शकत तुमचे आशीर्वाद. अनेक लोकांच्या मनामध्ये नाच वाटतं, सैतान माझ्या आशीर्वाद. सैतान काहीच नाहीये, सैतान शून्य आहे. बायबल सांगतं येशूने सत्ताधीशांना, अधिकाऱ्यांना नाडून त्याचं उघड प्रदर्शन केलं. हालेलुया.
बायबल सांगते येशूने ना की मुलं एकाच रक्त मांसाची होती म्हणून त्या अगदी तो रक्त मांसाचा झाला हेतू हा की मरणावर सत्ता गाजविणारामध्ये सैतान याला मरणाने शून्यवत करावं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तर प्रियांनो, खरोखर इथं आपण पाहिलं इसहाक हा आशीर्वादित झाला का? त्याच्या मागे एक कारण आहे. कारण त्याने देवावर भरोसा ठेवला. पण अजून एक कारण, तो अब्राहमाची संतान. कोण आहे तो? आमेन, हालेलुया, हालेलुया. आता प्रियांनो, बायबल तुम्हाला आणि मला सांगतं, जर तुम्ही गलतीग्रहपत्र 3 अध्याय, गलतीग्रहपत्र याचा 3 अध्याय आणि 14 वचन आपण वाचूया. यात उद्देश हा की अब्राहमाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशू मध्ये परराष्ट्रीयांना मिळावा, म्हणजे आपल्याला विश्वासाच्या द्वारे आत्मेविषयीचे अभिवचन मिळावे. आमेन. इथं बायबल सांगते यात उद्देश हा की सर्वजण बोला, अब्राहमाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशू मध्ये मला मिळावा. पुन्हा एकदा बोला, अब्राहमाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशू मध्ये मला मिळावा. आता बोला, अब्राहमाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशू मध्ये मला मिळाला आहे. काय झालं इथं? बायबल सांगतं की परराष्ट्रीयांना मिळावा. पण आता प्रियांनो, हा आशीर्वाद तुम्हाला आणि मला ऑलरेडी मिळाला आहे. आमेन, हालेलुया. आता अजून एक महत्वाचं वचन, जर आपण 3 अध्याय, गलतीग्रहपत्र 3 अध्याय, आणि यावेळेस आपण 26 पासून ते 29 पर्यंत वचन वाचूया. कारण तुम्ही सर्व ख्रिस्त येशूवरील विश्वासाच्या द्वारे देवाचे पुत्र आहात. कारण तुमच्यामधील जितक्यांचा ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा झाला आहे, तितक्यांनी ख्रिस्ताला परिधान केले आहे. यहुदी व हेलेनी, गुलाम व स्वतंत्र, पुरुष व स्त्री हा भेदच नाही, कारण तुम्ही सर्वजण ख्रिस्त येशूच्या ठायी एकच आहात. आणि तुम्ही जर ख्रिस्ताचे आहात तर अब्राहमाचे संतान आणि अभिवचनानुसार वारस आहात. हालेलुया, हालेलुया. तर प्रियांनो, इथं बायबल सांगतं तुम्ही सर्व जे ख्रिस्त येशूवर विश्वास ठेवता, इथं बायबल सांगतं विश्वासाच्या द्वारे देवाचे, सर्व तुम्हाला मी देवाचा पुत्र आहे. आमेन. आपण कोण आहोत? देवाची लेकरं आहोत. तुम्ही काय साधारण नाही. आमेन. आपण जिवंत देवाचे पुत्र आणि कन्या आहोत. हालेलुया, आमेन, हालेलुया. आणि इथं बायबल सांगते यहुदी, हलेनी, गुलाम, स्वतंत्र, पुरुष, स्त्री हा भेदच नाहीये. तुम्हाला माहितीये का, ख्रिस्तामध्ये जाती भेद काय नसतो. जे बोलतात ही जात ती जात, त्यांनी चर्च सोडून घरी गेलेलं बरं. जे जातीवर विश्वास ठेवतात ना, त्यांनी ह्या चर्च मध्ये अजिबात येऊ नका. जे जातीवर विश्वास ठेवतात, ऐकलं का तुम्ही? हालेलुया. तू ह्या जातीचा आहे, तो त्या जातीचा आहे, तर ह्या चर्च मध्ये येण्याची गरज नाही. तिथं मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये जाऊन बसा. कारण जात पात हे कुठून आलं? बायबल मध्ये लिहिले? तिथे लिहिले का हा या जातीचा तो त्या जातीचा तो? इथे बायबल सांगतं यहुदी, हलेनी, गुलाम, स्वतंत्र, पुरुष स्त्री पण भेदच नाही. कारण तुम्ही सर्वजण ख्रिस्त येशूच्या ठायी एकच आहात. आमेन, आमेन, हालेलुया. हे जे जाती, हे जे धर्म, हे सैतानाने केलेले,
आणि तुम्ही जर जातींवर विश्वास ठेवताना तुम्ही सैतानाचे भक्त आहात, मी हे तुम्हाला बोलत. तुम्ही जर जातीवर विश्वास ठेवता, मी या जातीचा आहे म्हणून मी श्रेष्ठ आहे आणि तो त्या जातीचा आहे म्हणून तो खालचा आहे, तुम्ही सैतानाचे भक्त आहे. कोण आहात तुम्ही? येशूचे भक्त नाही करत जातीवर विश्वास. हालेलुया. आणि इथं महत्वाची गोष्ट इथं बायबल सांगतं प्रियानो, आणि तुम्ही जर ख्रिस्ताचे आहात, सर्वजण बोला, तर अब्राहमाचे संतान. पुन्हा एकदा बोला, अब्राहमाचे संतान आणि अभिवचनानुसार वारस आहात. हालेलुया, हालेलुया. आपण कोण आहे? आपण जेव्हा येशूवर विश्वास ठेवला, आपण काय झालो? ते जे होते ना आपले पूर्वज, दगडू, धोंडू, धोंडीराम, पांडुराम, काय नाव होतं तुमच्या? असंच असेल ना? दगडाबाई, बरोबर होते ना नाव असेच. धोंडू, कोंडीराम. हालेलुया. तो कोंडीराम नाही आता आपला. कोण? ज्यावेळेस तुम्ही येशूवर विश्वास ठेवला, आता अब्राहम आपला बाप आहे. हालेलुया, आमेन. आपली ब्लड लाईन चेंज झाली. आता आपली काय झाली? ब्लड लाईन. तुम्हाला माहिती हे खूप महत्वाचं असतं, कारण तुम्हाला माहिती ज्या ब्लड लाईनला, ज्या कुळाशी तुम्ही संपर्क ठेवता, त्या कुळामध्ये, त्या कुळामुळे एक तर तुम्ही आशीर्वादित होणारे किंवा शापित होणारे. ज्या कुळाचे तुम्ही आहात, तुम्ही जर अजून जातींवर विश्वास ठेवताय, मी या जातीचा, मी त्या जातीचा, तर तुम्ही शापित आहे. तुम्ही कोण आहात? शापित. पण तुम्ही बोलता मला कोणती जात बात मान काहीच नाहीये, मी येशूवर विश्वास ठेवतो आणि मी येशूवर विश्वास ठेवल्यामुळं मी नवीन उत्पत्ती आहे. हालेलुया. जुनं सर्व होऊन गेलं, पहा सर्व काय नवीन झालं. आमेन. हालेलुया, हालेलुया. ही गोष्ट लक्षात ठेवा, का आज अनेक जण, इतके वर्ष झाले, मी खूप वर्षापासून हे शिकवतो, मागं पण शिकवलं होतं, धोंडीराम आता तुमचा कोण नाहीये. हालेलुया. दगडू, धोंडू, त्याच्याबरोबर आपला संबंध समाप्त झाला. ज्यावेळेस तुम्ही येशूवर विश्वास ठेवला, येशूच्या रक्तामुळं आता डायरेक्ट अब्राहमाबरोबर आपला संबंध झाला. बायबल सांगतं प्रियांनो, की जर तुम्ही ख्रिस्ताचे आहात, तर अब्राहमाचे संतान. आमेन. हालेलुया. आणि इथं बायबल सांगतं अभिवचनानुसार वारस. आपण कोण आहे? वारस. आपण देवाचे वारस आहे. देव तुमचा बाप आहे. आता इथं आपण पाहिलं ना, ते ख्रिस्त येशूवर विश्वास ठेवतात, ते देवाचे पुत्र. तुम्ही पुत्र आहात, देवाचे पुत्र आणि कन्या. आमेन. देव आपला बाप आहे. आमेन. हालेलुया. मग जर देव आपला बाप आहे, तर देवाची सर्व इस्टेट कुणाची झाली? देवाचं सर्व जे देवाने बनवलंय, ते कुणासाठी बनवलं? तुमच्याकडे जे आहे ते सर्व कुणासाठी आहे? तुमच्या लेकरांसाठी आहे का? जे सर्व तुमच्याकडे आहे, ते तुम्ही कुणाला देणार आहे? तुमच्या लेकरांना देणार आहे? किती कंजूस आहे तुम्ही. बोला ना, देणार आहे? हा का नाही? बोला देणार आहे. तुम्ही तुमच्या लेकरांना देणार आहे ना? तर बाहेर जा. हालेलुया. आपण काय करतो? आपलं जे ते कुणाला देतो? आपल्या लेकरांना देतो. आमेन. हालेलुया. म्हणजे बायबल सांगतं देव आपला बाप आहे. ज्यांनी येशूवर विश्वास ठेवला ते कोण आहे? देवाचे पुत्र आहेत.
आमेन. आणि देव आपला बाप आहे. मग देवाचं जे सर्व आहे ते कुणाचं झालं? आपलं झालं. हा पण जर तुम्ही त्या कोंडीराम आणि ढोंडीरामला धरून ठेवलं तर काय नाही येणार ना. हालेलुया. मी या जातीचा आणि मी तो त्या जातीचा. सर्व सोडून टाका. शापित होण्याचे हे सर्व लक्षण आहे. आमेन. कशावर आपल्याला विश्वास ठेवायचा आहे? येशूच्या रक्तावर, येशूवर. मी येशू मध्ये. आमेन. हालेलुया. आणि मी स्वर्गीय नागरिक आहे. मी नवीन उत्पत्ती आहे. हालेलुया. आमेन. का पाहिजे तुम्हाला आरक्षण? मला तर नकोय बाबा. तुम्हाला जे करायचं तुम्ही करू शकता. मी तर हीच तुम्हाला सलाह देईल की येशूकडे जर आला, हालेलुया, जे सर्व जग आणि गव्हर्नमेंट देणार आहे ना त्याच्या करोडपटीने जास्त तो देव तुम्हाला देईल. आमेन. हालेलुया. हालेलुया. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा. हालेलुया. आता इथं खूप इंटरेस्टिंग गोष्ट सुरू झालेली. काय सुरू झालेली आहे? खूपच इंटरेस्टिंग गोष्ट. काय? तुमचा भरोसा कुणावर आहे? आमेन. हालेलुया. आमेन. जर तुमचा भरोसा गव्हर्नमेंटवर आहे, कुणावर आहे? की गव्हर्नमेंट मला ही योजना आहे, या योजनेमधून मला हे भेटल, मला ते भेटल. हालेलुया. आपण अजून माणसाकडेच बघत आहे. कुणाकडे बघत आहे? माणसाकडे बघत आहे. हालेलुया. तर प्रियांनो, ज्यावेळेस आपण बोलतो मी माणसाकडे नाही, मी माझ्या देवाकडे बघणार. आमेन. हालेलुया. हालेलुया. मला या गव्हर्नमेंट कडून, मला या जगाकडून, मला या कोणत्या माणसाकडून कशाचीही अपेक्षा नाही. माझं जे सर्व होणार आहे, जे सर्व चांगलं होणार आहे ते माझं देव करणार. आमेन. माझ्या जीवनामध्ये जी उन्नती होणार आहे ते माझं देव करणार. जसं त्याने इसाकाचं केलं. इसाकाचं काय केलं? दुष्काळामध्ये जे त्यांनी पेरलं, देवाने काय केलं? ते 100 पट वाढवलं. आणि बायबल सांगतं ना, उत्कर्ष त्याचा होत गेला. उत्तर उत्कर्ष म्हणजे आपण असं बोलू शकतो ना, प्रोग्रेस. रोज त्याच्या जीवनामध्ये उन्नती होत गेली. आणि तुम्ही पण हे रोज कबूल करा, माझ्या जीवनामध्ये रोज उन्नती होते. बोला, माझ्या जीवनामध्ये रोज उन्नती होते. कारण अब्राहमाला दिलेला आशीर्वाद माझ्या जीवनामध्ये कार्य करत आहे. हालेलुया. रोज हे बोला, रोज हे बोला, मी आशीर्वादित आहे. सर्व बोला, मी आशीर्वादित आहे. अरे बोला, मी यशस्वी आहे. ज्या प्रत्येक कामामध्ये मी हात घालतो त्यामध्ये मी यशस्वी आहे. हालेलुया. हालेलुया. जर तुम्ही हे केलं ना रोज, तर तुम्ही खूप आशीर्वादित होणार आहात. आमेन. हालेलुया. आता प्रियांनो, म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, एक लिंक तुम्ही बघा. परमेश्वर इसाकाला बोलला, तुझ्या बापाने तुझ्या माझ्या आज्ञा पाळल्या. मी जे सांगितलं ते त्यांनी पूर्ण केलं. हालेलुया. म्हणून मी काय करणार आहे? तुला आशीर्वाद देणार आहे. कुणामुळं? अब्राहमामुळं. आता बायबल सांगतं, तुम्ही आणि मी जर येशूवर विश्वास ठेवला तर तुम्ही आणि मी कोण आहे? आपण कोण आहे? अब्राहमाचे. जसं इसाक अब्राहमाचा संतान होता, तसं तुम्ही आणि मी पण अब्राहमाचे संतान. आणि काय असं हवेच नाही बोलत आहे. मी गलती करास पत्रामधून वचन तुम्हाला दाखवले.
हवेत कुठंच नाहीये हे मनाचं किंवा काय असं काहीच नाहीये. इथं सर्व पुरावा आहे, इथं सर्व वचन आहे. वचन सांगतं जर तुम्ही ख्रिस्ताचे आहात तर अब्राहामाची संतान आहात. जर इसाक होता, मग देवाने इसाकाला आशीर्वादित केलं. कुणामुळं? आमेन. आता देव तुम्हाला आणि मला पण त्याने आशीर्वादित केलेले अब्राहामावर. आमेन. हालेलुया, हालेलुया. प्रियांनो, ही गोष्ट लक्षात ठेवा. हालेलुया, है ना, की आपल्याला जो विषय आहे, विषय काय? जो मनुष्य परमेश्वरावर भरोसा ठेवतो. अब्राहमाने देवावर भरोसा केला, इसाकाने परमेश्वरावर भरोसा केला. आता कुणाची वेळ आहे? आता तुमची आणि माझी वेळ आहे. तुम्हाला परमेश्वरावर भरोसा ठेवा. जसं तुम्ही परमेश्वरावर भरोसा ठेवणार आहात, प्रियांनो, देवाचं वचन सांगतं परमेश्वर उत्तरोत्तर तुमचा उत्कर्ष, तुमच्या जीवनामध्ये उन्नती करणारे परमेश्वर, तुम्हाला मोठा संपन्न करणारे त्याच्या आशीर्वादाने तुम्हाला करणार. आमेन. प्रत्येकासाठी हा आशीर्वाद आहे. आमेन. हालेलुया. तर प्रियांनो, जसं मी तुम्हाला सांगितलं, आपला पूर्ण भरोसा कुणावर? परमेश्वरावर. यावेळेस आपण अजून एक वचन वाचूया. आपण यिर्मया याचा 9वा अध्याय आणि आपण 23 आणि 24 वचन वाचूया. यिर्मया याचा 9वा अध्याय 23 आणि 24. परमेश्वर म्हणतो, ज्ञानाने आपल्या ज्ञानाचा अभिमान बाळगू नये, बलवानाने आपल्या बळाचा व श्रीमंताने आपल्या श्रीमंतीचा अभिमान बाळगू नये. बाळगायचा असला तर मी दया करणारा व पृथ्वीवर प्रेम, दया, न्याय आणि नीतिमत्ता चालविणारा परमेश्वर आहे, याची त्याला जाणीव आहे, ओळख आहे, याविषयी बाळगावा, ह्यात मला संतोष आहे, असे परमेश्वर म्हणतो. परमेश्वर म्हणतो ज्ञानाने, जो माणूस ज्ञानी आहे, जो माणूस हुशार आहे, बायबल सांगतं त्याने आपल्या ज्ञानाचा अभिमान बाळगू नये, आपल्या बुद्धीवर घमंड करू नये. दुसरी गोष्ट, बलवानाने आपल्या बळाचा व श्रीमंताने आपल्या श्रीमंतीचा अभिमान. तुम्हाला खूप बळ आहे, तुम्हाला खूप शक्ती आहे, हालेलुया, तर अभिमान करू नका. देवाची कृपा आहे, देवाने तुम्हाला दिलेली आहे. आमेन. तुम्ही धनवान आहात, परमेश्वराने तुम्हाला आशीर्वादित केलेले. तुमच्या धनाचा चोरा मिळवू नका आणि त्या धनावर भरोसा ठेवू नका, धनावर विश्वास करू नका. हालेलुया. कारण बायबल सांगतं धनाला ना पंख असतात, कधी उडून जाईल सांगू शकत नाही. हालेलुया. आणि मग म्हणून इथं बायबल सांगतं की जर मग ज्ञानाने आपल्या ज्ञानाचा अभिमान बाळगायचा नाही, बलवानाने आणि श्रीमंताने आपल्या पैशाचा अभिमान बाळगायचा नाही. मग बाळगायचा कशाचा? इथं बायबल सांगतं बाळगायचा असला तर मी दया करणारा व पृथ्वीवर प्रेम, दया, न्याय आणि नीतिमत्ता चालवणारा परमेश्वर आहे, याची त्याला जाणीव आहे, ओळख आहे, याविषयी बाळगावा. आमेन. ह्यात मला संतोष आहे, असे परमेश्वर म्हणतो. आमेन. तिथं बायबल सांगतं का की तुम्ही ज्ञानी असणं चुकीचं आहे? नाही. तिथं बायबल सांगतं का की तुम्ही धनवान असणं चुकीचं आहे? नाही. इथं बायबल सांगतं का तुम्ही बलवान असणं चुकीचं आहे? नाही. तुम्ही बलवान आहात, तुम्ही ज्ञानी आहात, तुम्ही धनवान आहात, तुम्ही ज्ञानी आहात, तुम्ही बलवान आहात, चांगलंय. देवाला काय प्रॉब्लेम नाही याविषयी. प्रॉब्लेम कशाविषयी देवाला? अभिमान, घमंड बाळगायचा नाही. हालेलुया. कारण आपण पाहतो लुसिफरने पण घमंड केला. देवाने लुसिफरला खूप सुंदर बनवलं होतं. बायबल सांगतं जो लुसिफर, जो शैतान कोण होता? देवदूत होता. आहे की नाही? खूप सुंदर होता बायबल सांग. आमेन. आणि बायबल सांगतं तो इतका
तर बेस होता इतका परफेक्ट होता, इतका चांगला होता है ना. पण एक दिवस काय झालं, त्याला त्याच्या सुंदरतेवर, त्याला त्याच्या बुद्धीवर, विशेष करून त्याला त्याच्या बुद्धीवर घमंड झाला, गर्व झाला. म्हणजे त्याला ना त्या बुद्धीचा घमंड झाला, गर्व झाला. काय झालं? लुसिफरचा सैतान झाला. तो होता देवाच्या उपस्थितीमध्ये देवाचा सेवा करणारा. आमेन. पण तुम्हाला माहिती, कधी कधी असं होतं, ज्यावेळेस लोकांकडे खूप बुद्धी येते, PhD आणि खूप खूप शिकतात, ते बोलतात देवच नाहीये. आणि मला पण इतकं आश्चर्य वाटते ह्या बुद्धिमान लोकांचं. ते बोलतात माणूस कशापासून तयार झाला? माकडापासून तयार झाला. किंवा अजून मागे गेलं, माणूस हा तारा पडला म्हणे पहिले पृथ्वीवर, आणि त्या ताऱ्यातून मग काय मासा बनला, आणि त्या माशातून मग माणूस करोडो वर्ष. आता आपण, आपल्याला जरी जास्त बुद्धी नाही, म्हणजे आपली PhD नाही झाली, तरी पण आपल्याला कॉमन सेन्स आहे. आपल्याला काय आहे? कॉमन सेन्स आहे. आपल्याला माहिती आहे ना, माणूस हा काय माशापासून किंवा माकडापासून बनला. बरं ठीक आहे, तुम्ही बोलता माकडापासून माणूस झाला. मग आता दाखवा मला किती माकड माणसं बनवते. एक तरी दाखवा मला, एक माकड दाखवा. अर्धाच झालाय तो माणूस. ठीक आहे, फक्त त्याचं नाक झाले इतकं दाखवा मला. एक माकड आहे आणि त्याचं फक्त नाक पूर्णपणे माणसासारखं झालंय. दाखवू शकतात? नाही. हालेलुया. काही सर्व सैतानी आहे की नाही. मग आपण पाहतो प्रियानो, बायबल सांगतं महत्वाची गोष्ट, ज्ञानाने आपल्या, जर तुम्ही जास्त घमंड केला ना, मग माणूस काय बनून जातो? भ्रष्ट होऊन जाते त्याची बुद्धी. पण बायबल सांगतं आपल्या बुद्धीचा घमंड करू नका, आपल्या पैशाचा घमंड करू नका, आपल्या शक्तीचा घमंड करू नका. तर कशाचा? परमेश्वराचा, परमेश्वरावर घमंड करा. आमेन. हालेलुया. इथं म्हटलं बागायचा असला मी दया करणारा, परमेश्वर म्हणतो मी दया करणारा व पृथ्वीवर प्रेम, दया, न्याय आणि नीतिमत्ता चालवणारा परमेश्वर आहे, याची त्याला जाणीव आहे, ओळख आहे. याविषयी बाळगावा. आमेन. कशाविषयी बाळगावा? घमंड, गर्व, की परमेश्वर आहे दया करणारा. आमेन. एक गोष्ट मी बोलल, हालेलुया, कारण आपला हा विषय कशाविषयी? परमेश्वरावर भरोसा ठेवण्याविषयी. आमेन. अभियानो, आपल्याला नेहमी परमेश्वरावर भरोसा ठेवायचा आहे. आमेन. हालेलुया. काय आपण बघितलं, जर आपण परमेश्वरावर भरोसा ठेवला तरच काय होणार आहे? इसाकासारखं तुमची उन्नती होणार आहे, प्रगती होणार आहे, आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये येणार आहे. हालेलुया. पण अनेकदा ज्यावेळेस एक माणूस घमंडी बनून जातो, मग तो पैशाविषयी असेल, त्याच्या बळाविषयी असेल, त्याच्या ज्ञानाविषयी असेल, ज्यावेळेस माणूस घमंडी होतो, गर्विष्ठ होतो, बायबल सांगतं देव जे गर्विष्ठ आहेत, जे घमंडी आहेत त्यांना अडवतो, आणि जे नम्र आहेत त्यांना उंचवतो. दुसऱ्या शब्दामध्ये, ठीक आहे तुम्हाला खूप ज्ञान आहे, आम्हाला मान्य आहे, तुम्ही खूप धनवान आहात, खूप चांगले आहे, तुम्हाला खूप बळ आहे, खूप चांगले आहे, पण त्याच्याविषयी घमंड करू नका. हालेलुया. आमेन. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, पहिले तुम्ही काय होता, तुम्ही कुठून आला, देवाने तुम्हाला कुठून उचललं. हालेलुया. याची जाणीव नेहमी ठेवा, म्हणजे घमंड नाही येणार. हालेलुया. की पहिले मी काय होतो, पहिला मी झिरो होतो, पण देवाने मला हिरो केला आता. आमेन. मी अडाणी होतो, पण देवाने आता मला बुद्धिमान केलं. देवाने केलं, देवाने त्याच्या आशीर्वादाने केलं, देवाने त्याच्या कृपेने केलं. हालेलुया. तर याला बोलतात जाणीव ठेवणं,
ही गोष्ट खूप महत्वाची आहे की नाही? अनेक लोक विसरतात त्यांचं भलं कसं झालं है ना. जसे ते 10 कुष्ठरोगी होते, 9 जण विसरून गेले, एकालाच आठवलं, अरे येशूने मला बरं केलं. हालेलुया. तो एकटा येशूकडे आला, येशूच्या पाया पडला, बोला प्रभू धन्यवाद तुम्हाला निरोगी केलंस. आमेन. तर खरोखर प्रियानो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, या जगातील कोणत्याही गोष्टीविषयी घमंड करू नका, गर्व करू नका. आमेन. हालेलुया. हालेलुया. शेवटचं वचन आपण वाचूया. नीतिसूत्र याचा 3रा अध्याय 5 आणि 6 मी वाचतो डायरेक्ट. सर्वजण माझ्या मागे बोला, तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भरोसा ठेव. आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नकोस. तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. हालेलुया. हालेलुया. तर प्रियानो, खरोखर इथं जसं आपण देवाचं वचन वाचलं, काय कर, अगदी मनापासून कुणावर भरोसा ठेव. आपला विषय काय सुरू झाला? परमेश्वरावर भरोसा ठेव. हालेलुया. हालेलुया. तर प्रियानो, ज्यावेळेस आपण परमेश्वरावर अगदी मनापासून पूर्ण अंतःकरणापासून भरोसा ठेवतो आणि आपल्या बुद्धीवर अवलंबून राहत नाही, त्यास काय होतं? इथं बायबल सांगतं, आपल्या सर्व मार्गात आपण त्याचा आदर करतो. परमेश्वर आपला मार्गदर्शक होतो, परमेश्वर आपल्याला चालवतो. हालेलुया. आणि ज्यावेळेस प्रियानो परमेश्वर आपल्याला चालवतो, त्यावेळेस काय होईल? तर परमेश्वर तुम्हाला प्रत्येक क्षणामध्ये, प्रत्येक वेळेमध्ये चालवल, तर काय होईल? इसाकाला चालवलं ना, त्याने त्याच्या बुद्धीवर अवलंबून नाही राहिला. त्याची बुद्धी सांगत होती आता दुष्काळ पडलेला आहे, चला आता मिस्र देशामध्ये जाऊ. गेला का तो? नाही. मग कुणावर अवलंबून राहिला? त्याच्या बुद्धीवर नाही अवलंबून राहिला, परमेश्वरावर अवलंबून राहिला. काय झालं? जे पेरलं त्याच्या 100 पट देवाने त्याला दिलं. हालेलुया. तर इतकंच नाही, बायबल सांगतो उत्तर रोज त्याचा उत्कर्ष, त्याची प्रगती होत राहिली आणि तो मोठा संपन्न, मोठा आशीर्वादित झाला. तर हे आपलं भविष्य, जर तुम्ही परमेश्वराला भरोसा ठेवणार तर. आमेन. परमेश्वरावर भरोसा ठेवा. आमेन. ओके. यास आपण सर्वजण उभं राहूया आणि प्रभूला धन्यवाद देऊया. हालेलुया. परमेश्वर, बायबलमध्ये असं, परमेश्वर जर माझ्या बाजूने आहे तर माझ्या विरुद्ध कोण उभा राहील? हालेलुया. म्हणून ही गोष्ट, म्हणून मी बोलले, ही गोष्ट सर्वात महत्वाची आहे. आणि हे जे यिर्मया 17 या वचनाने माझ्या जीवनामध्ये खूप मोठा आशीर्वाद आला आणि मी शिकलो. हालेलुया. प्रत्येक परिस्थितीमध्ये किती संकट आलं, किती समस्या आली, किती प्रॉब्लेम आला, तर देवाला सोडू नका, देवाला धरून राहा. आमेन. हालेलुया. विशेष करून म्हणजे भरोसा अशी गोष्ट आहे ना, कारण अनेकदा असं होतं आपल्या जीवनामधल्या समस्या 1 दिवसामध्ये नाही जात, 2 दिवसामध्ये नाही जात, वेळ लागतो. तर त्या वेळेमध्ये देवाला धरून राहायचं. आमेन. ओके. यावेळेस आपण प्रभूला धन्यवाद देऊया आणि आज आपलं समर्पण त्या परमेश्वराला करूया. परमेश्वराला बोलूया, प्रभू तू माझा भरोसा आहेस, मी तुझ्यावर भरोसा करणार आहे. मी माझ्या बुद्धीवर भरोसा करणार नाहीये, मी कोणत्या माणसावर भरोसा करणार नाहीये, तर मी तुझ्यावर भरोसा करणार आहे. मी तुझ्या वचनावर भरोसा करणार आहे. तुझं वचन जे सांगणार आहे ते मी पाळणार आहे.
आमेन. ओके, यावेळेस आपण प्रार्थना करूया. ओ धन्यवाद पित्या, सर्व गौरव, सर्व सन्मान, सर्व महिमा आम्ही तुला देतो. रिहांदोरोबो शेकेरिया अंदाराबा शेकेरिया. पित्या, मी तुझ्या नावाला सर्व महिमा, सर्व आदर, सर्व गौरव तुला देतो. आज इथं आलेले ते सर्व तुझे लेकर प्रभू, बरोबर तुझी इच्छा आहे की आमचं जीवन त्या जलाशयाजवळ लावलेल्या त्या वृक्षाप्रमाणे व्हावं, जे फलद्रूप आहे, जे हिरवगार आहे. पित्या, तुझी योजना हीच आहे की प्रभू, जसं इसाहाकाचं उत्तर तू उत्कर्ष केलास, त्याला मोठं संपन्न केलंस, त्याला आशीर्वादित केलंस. पित्या, आज आम्ही तुझ्या वचनामध्ये बघितलं, जर तुम्ही ख्रिस्त येशूचे आहात तर तुम्ही अब्राहमाची संतान आहात. प्रभू, हे भविष्य, हे वचन इथं आलेल्या प्रत्येक तुझ्या लेकरांसाठी आम्हाला सर्वांना सहाय्य कर. आम्ही गव्हर्नमेंट वर नाही, आम्ही कोणत्या माणसावर नाही, आम्ही कोणत्याही गोष्टीवर नाही, तर पित्या आम्ही तुझ्यावर भरोसा करावा. ओ रियांदाराबा 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 शेकेरिया मांचेरे बेरियांदाराबा शेकेरियांदाराबा रिबेरियांदोरोबो सोंताराबा रियांदाराबा शेकेरिया. पित्या, आम्ही धन्यवाद देतो, आम्ही तुझी स्तुती करतो. प्रत्येकाला तुझी कृपा दिलीस, प्रत्येकाला तू आशीर्वादित केलंस. पित्या, आम्हाला तुझं सत्य समजलेलं आहे की प्रभू, आम्हाला कोणत्या माणसावर नाही, आमच्या बुद्धीवर नाही, आमच्या बळावर नाही, आमच्या ज्ञानावर नाही, तर पित्या आम्हाला तुझ्यावर भरोसा ठेवायचा. आणि खरोखर प्रभू, आम्हाला माहिती आहे ज्यावेळेस आम्ही तुझ्यावर भरोसा करणार आहोत, तू आमचा मार्गदर्शक बनणार आहेस. आणि प्रभू, तू आम्हाला ते आशीर्वाद जे आमच्यासाठी तू नेमून ठेवलेस, अब्राहमाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशू मध्ये आम्हाला मिळावा. पित्या, हा आशीर्वाद रोज आणि रोज आमच्या जीवनामध्ये आजपासून कार्य करणार आहे. रोज आणि रोज तुझ्या लेकरांची प्रगती होणार आहे. त्यांच्या जीवनामध्ये रोज आणि रोज पित्या तू आशीर्वाद देणार आहेस. ओ राबा रियांदा राबा शेकेरिया राबा सेंदो रोबो सोकोरियांदा राबा शेहरियांदा राबा शेकेते रेबेरियांदा राबा मोठा राबा बोंडा राबा सेडेरे बेरियांदा राबा. धन्यवाद देते, आम्ही तुझी स्तुती करतो. सर्व महिमा, सर्व आदर आणि सर्व गौरव पित्या आम्ही तुला देतो. येशूच्या नावामध्ये मागत आहे. आमेन.